आम्ही कोणावरही टीका केली नाही. आम्ही फक्त मागच्या 10 वर्षात केलेलं काळ आणि त्यांच्या 5 वर्षात झालेलं काळ या दोन कामाची तुलना केली आणि भविष्यामध्ये आम्हाला देगलूर शहराच्या विकासासाठी काय योगदान द्यायचं आहे तो वचननामा जाहीर केला. आणि तो वचननामा नुसता जाहीर केला नाही तर तो वचननामा आदरणीय प्रतापराव चिखली साहेब दाखवून त्यांच्या परवानगीने अजितदादांची चर्चा करून जाहीर केला, जेणेकरून हे शिवधनुष्य आम्हाला उचलणारं नाही का पेलणारं नाही यासाठी प्रतापराव साहेबांचं मार्गदर्शन त्याचं योगदान आम्हाला आवश्यक आहे. आदरणीय दादा देगलूर शहरामध्ये आमच्या प्रवेशाला आले होते. त्यावेळेस दुर्दैवानं शेवटच्या क्षणी पाऊस झाला आणि दादाला त्याचे पूर्ण विचार आपल्या पुढे मांडता आले नाहीत. परंतु लवकरच महापालिका निवडणूक झाल्यानंतर देगलूर शहरामध्ये एक मोठी सभा घेऊन अजितदादांना बोलण्याचा आमचा मानस आहे. तसा मी प्रताप साहेबांनी विनंती केली आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, दादा देगलूरमध्ये मी जेव्हा राजकारणाला सुरुवात केली तेव्हा अशोकराव चव्हाण हे राज्यमंत्री होते नगरविकास खात्याचे. त्यानंतर आपली पक्षाची सत्ता आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. आम्ही तत्कालीन राज्यमंत्री नामदार टोपे साहेबांना घेऊन आलो. त्यानंतर भास्करराव जाधव राज्यमंत्री झाले, त्यांनाही घेऊन आलो. त्यानंतर उदय सामंत साहेब राज्यमंत्री झाले, त्यांनाही घेऊन आलो. आणि हे 3 जणी नंतर मोठ्या मोठ्या पदावर पोहोचले. 4 जणी अशोकराव चव्हाण 2दा मुख्यमंत्री झाले, टोपे साहेब उच्च तंत्र शिक्षण मंत्री झाले, त्यानंतर आरोग्यमंत्री झाले आणि कोविडमध्ये चांगलं काम करत आपलं त्यांनी. त्यानंतर भास्करराव जाधव मंत्री झाले कॅबिनेट, उदय सामंत आता मंत्री आहेत. त्यामुळे देगलूर नगरपालिकेच्या वतीनं ज्यांचा सत्कार केला जातो त्यांना भविष्यात निश्चितच मंत्रिपद मिळते आणि हे आपल्यासाठी एक सुप्त पायगुण आहे आमचा. देगलूर नगरपालिका तुमचा सत्कार केलेला आहे. तुम्ही लवकरच मंत्री होताल अशी आमच्या सर्वांची भावना आहे. तुम्ही मंत्री व्हा, आपले पालकमंत्री व्हा आणि देगलूर शहराच्या विकासासाठी आपल्याला वचननामाप्रमाणे बरेच गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी आम्ही सर्व जनतेचे कटिबद्ध आहोत. जनतेने आमचा विश्वास दाखवला. त्या विश्वासाला आपल्या बळावर आपल्या हिमतीवरच आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे आणि ते काम आपल्याला पूर्ण करायचे आहेत. ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा आपण देणारच आहोत. परंतु देगलूर शहर एक महाराष्ट्रामध्ये चांगलं शहर झालं पाहिजे. देगलूर शहरामध्ये काहीतरी वेगळं पण असलं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही वचनामा दिल्याप्रमाणे बीज गुणन केंद्राची 30 एकर जमीन आपल्याला नगरपालिकेच्या त्यासाठी कृषी खाता आपल्या पक्षाकडेच आहे. अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. येथील समोर सभागृहाचं सुशोभीकरण करायचं आहे, सभागृह नव्याने बांधायचं आहे. शिवाजी उद्यान असेल, शहरामध्ये जवळपास 150-200 आपले ओपन स्पेस आहेत ते आपल्याला डेव्हलप करायचे आहेत. देगलूर शहराला एक चांगलं स्वरूप, आरोग्याच्या दृष्टिकोनातून साफसफाई झाली पाहिजे, पिण्याचं दररोज दर्जेदार पाणी मिळालं पाहिजे आणि आपण लोकांना फिल्टर पाणी देण्याचे वचन दिलेलं आहे तेही आपल्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करायचं आहे. विकास एक प्रक्रिया आहे, एका दिवशी ती पूर्ण होऊ शकत नाही. ती प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागतो प्रत्येक कामाला. त्यासाठी येत्या 2-3 महिन्यामध्ये आपण प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू. आज आमच्या भगिनी विजय मालाताईंनी आज चार्ज घेतलेला आहे. नवनिर्वाचित उपाध्यक्ष नगराध्यक्ष अंकुश देसाई झालेले आहेत आणि सय्यद मोहिद्दीन साहेब आणि संतोष मधुकरराव नारलावाल हे दोघं आपले स्वीकारच झाले आहेत. त्यामुळे सभागृहामध्ये आपलं पूर्ण बहुमत आहे. देगलूर शहराच्या जनतेचा जो विश्वास होता तो आपण मतदान दाखवून दिलेला आहे. आता फक्त आम्हाला कर्तव्य आमचं पार पाडायचं आहे. त्यासाठी व्यासपीठावर सर्व मंडळी आम्हाला सहकार्य करणारच आहे. आज कार्यक्रमाला बराच उशीर झाला. आपण सकाळी 10 पासून बसलात. प्रताप साहेबाला एक अंत्यविधी होता नांदेडला, त्यामुळे त्यांचा उशीर झाला. परंतु सर्व आता व्यवस्थित झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करू. आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे आणि व्यासपीठावर मान्यवरांचा आशीर्वाद आणि पाठबळ आमच्या पाठीचे राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी आम्हाला निवडणुकीत भरभरून मतदान केलं त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.